तर नव्या सरकारमध्ये मंत्री होण्याकरता इच्छुकांची संख्या भली मोठी आहे। मात्र मंत्रिपदाची माळ जी आहे ती गळ्यात पडण्यासाठी आमदाराला महाशक्तीच्या परीक्षेला सामोरं जावं लागेल आणि या परीक्षेचा पेपर स्वतः अमित शहा तपासतील। होय, संभाव्य मंत्री होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड अमित शहांनी मागवून घेतलंय। संबंधित आमदारांची लोकसभेतली कामगिरी, महायुतीबद्दलची प्रामाणिकता, एखाद्या मंत्र्याला पुन्हा संधी द्यायची झाल्यास मंत्री म्हणून केलेलं काम यासह अनेक गोष्टी यावेळी लक्षात घेतल्या जाणार आहेत। दिल्लीमध्ये अमित शहांच्या घरी पार पडलेल्या बैठकीतली ही इनसाइड स्टोरी माझ्या हाती लागली आहे। विशेष म्हणजे फक्त भाजपच नव्हे तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचं मंत्रिपद देखील अमित शहाच निश्चित करतील असं कळतंय। तर दिल्लीमध्ये जी महायुतीची बैठक पार पडलेली आहे त्याच्यामध्ये इनसाइड स्टोरी काय सांगते नजर टाकूया। अमित शहांनी मंत्रिमंडळात समाविष्ट होऊ पाहणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलेलं आहे। संबंधित आमदाराची लोकसभा निवडणुकीच्या वेळी कामगिरी कशी होती, संबंधित व्यक्तीने लोकसभा विधानसभा निवडणुकीत महायुतीचं काम हे प्रामाणिकपणे केलं होतं का, इच्छुक माजी मंत्री असेल तर संबंधित मंत्र्याने महायुती सरकारच्या काळात मंत्रालयात कसं काम केलंय, हे सगळे बारीक सारीक मुद्दे विचारात घेतले जाणार आहेत। संबंधित व्यक्ती मंत्रालयात किती वेळ कामकाजासाठी देत होता, महायुती म्हणून आपल्या घटक पक्षातल्या आमदारांशी मंत्र्याची वागणूक कशी होती, केंद्राच्या आणि राज्याच्या निधीचा विनियोग कशा प्रकारे करण्यात आलाय, संबंधित मंत्र्यामुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का, वादग्रस्त वक्तव्य केली होती का, या सगळ्याची माहिती घेण्यात येणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।